नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर या पिंपल्सपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर आज आपण पिंपल्ससाठी चंदनाचा फेस पॅक तयार करणार आहोत. विशेष म्हणजे चंदन हे आपल्या स्किनकरता थंड आहे आणि यामुळेच पिंपल्समुळे होणारी जी जळजळ आहे ही देखील कमी होते. तसेच आपल्याला जर पिंपल्समुक्त चेहरा हवा असेल तर यासाठी चंदनाचा फेस पॅक हा खूप फायदेशीर ठरतो. तसेच टॅनिंगपासून तर पिंपल्सपर्यंत सर्व समस्या यामुळे निघून जातील. उन्हाळा सुरू झाला की अनेक समस्या घेऊन येतो. अनेकांना उन्हामुळे त्वचेचे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. बऱ्याच जणांना घामोळ्या येणे, खाज येणे अशा प्रकारची देखील समस्या होतात. तर अशा लोकांनी देखील या फेस पॅकचा वापर केला तरी हे रामबाण ठरणार आहे. तर यासाठी येथे मी 1 चमचा भरून चंदन पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा भरून गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांची पावडर ही देखील यामध्ये टाकायची आहे. आपण घरी देखील तयार करून घेऊ शकतो. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या घ्या. या स्वच्छ धुवून सावलीमध्ये छान वाळवून घ्या. खणखणीत वाळल्या की मिक्सरमध्ये वाटून याप्रमाणे ही पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि ही पावडर मिक्स व्हायला हवी इतपत यामध्ये गुलाबजल टाका. आणि जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर याऐवजी तुम्ही कच्चे दूध देखील घेऊ शकतात. कच्चे दूध म्हणजे काय तर गरम न करता तसेच दूध घ्यायचे आहे आणि जर गरम केले असेल तर पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर हे दूध यामध्ये मिक्स करायचे आहे. याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपल्याला लावता येईल इतपत यामध्ये गुलाबजल टाकायचे आहे. हे बघा, छान पेस्ट तयार करून घ्या. आणि तयार झालेली पेस्ट चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करून यावर ही पेस्ट याप्रमाणे लावायची आहे. तुम्ही ही संपूर्ण चेहऱ्यावर देखील लावू शकतात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावले तरी देखील चालेल. आणि मसाज न करता हे असेच त्वचेवर किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या, जेणेकरून ही जी पेस्ट आहे ना ही पूर्णपणे कोरडी व्हायला हवी. आणि ही कोरडी झाली की नॉर्मल थंड पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जास्त पिंपल्स असतील तर दररोज 1 वेळेस हा उपाय करायचा आहे. आणि जर नॉर्मल असतील तर आठवड्यातून फक्त 3 दिवस, कुठलेही 3 दिवस घ्या, 3 दिवस हा उपाय करा. यामुळे कितीही पिंपल्स असतील तरी देखील हे सहजतेने निघून जातील. आणि जर वारंवार पिंपल्स होत असतील तर पाणी भरपूर पिणे, सॅलडचा जास्तीत जास्त वापर करणे, तेलकट तुपकट पदार्थ जे आहेत यांचे सेवन टाळणे, याबरोबरच ही पेस्ट जी आहे याचा देखील वापर करा. यामुळे चेहरा अगदी सुंदर दिसेल व पिंपल्स काय तर पिंपल्सचे डाग देखील पूर्णपणे निघून जातील. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.